शस्य श्यामला छवि भारत की, जय जय कृषि परिषद भारत की। हिम प्रदेश से सागर तट तक, मरुधरती से पूर्वोत्तर तक, हर पथ पर है मित्र कृषक की, शिक्षा शोध प्रसार सकल तक, आशा स्वावलंबित भारत की, जय जय कृषि परिषद भारत की, जय जय कृषि परिषद भारत की। यानंतर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर अजित काळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रशिक्षणाचा उद्देश आपण विस्तृत असा इंट्रोडक्शन द्यावा. धन्यवाद. धन्यवाद कृष्णाजी. या ठिकाणी मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मी डॉक्टर रवींद्र काळे या ठिकाणी आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विज्ञान शाखेच्या अंतर्गत आपल्या सोया प्रोसेसिंग म्हणजे आहारातील महत्व व अनेक त्या बाबी तयार करण्यात येणाऱ्या बाबी सखोल असं मार्गदर्शन आमच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या तज्ञ शुभांगी वाटाणे या करणारच आहे. भगिनींनो, आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची उत्पादन घेतो, परंतु आपल्या रोजच्या आहारामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा फक्त एक तेलाच्या स्वरूपामध्ये आपण त्या सोयाबीनचा वापर करतो. पण त्याच्यामधले असलेले पोषक तत्व अशा पद्धतीने सोयाबीन आपल्या आहारात घ्यायला पाहिजे. त्यातल्या अनेक शंका असतील किंवा काही बाबी असतील, महत्वाचे मुद्दे असतील, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते पूर्ण व्हावे. ग्रामीण युवकांना, ग्रामीण युवतींना, महिलांना याचं महत्व कळावं. नेमकं सोयाबीनचा आपल्या शरीरामध्ये कसा आपण आपल्या आहारामध्ये रोज कसा वापर करू शकतो याबद्दल निश्चितच आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मी आपल्याला या कार्यालयाचा प्रमुख म्हणून एक विनंती करतो. हे कृषी विज्ञान केंद्र जे आहे रिसोड पासून साधारणतः एक 7 किलोमीटर अंतरावर या 55 एकराच्या कॅम्पसमध्ये हे विस्तारलेलं आहे. अनेक ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या केंद्रावर अनेक उपक्रम आपण सुरू केलेले आहेत. बकरी पालन असेल, कुक्कुटपालन असेल, गांडूळ खत निर्मिती असेल, मत्स्यपालन असेल, सोया प्रोसेसिंग असेल, दालमिल असेल, हे सर्व आपल्या ग्रामीण युवकांनी युवतींनी प्रत्यक्ष येऊन डोळ्याने बघावं आणि त्यांनी या उद्योगाला कशा पद्धतीने सुरुवात करायची याबाबतची माहिती कृषी विज्ञान केंद्रावर निश्चित आपल्याला सगळ्यांना मिळेल. आज अनेक ग्रामीण युवकांना कुठेतरी दिशा भरकटल्यासारखं काम झालेलं आहे. त्यांना कुठेतरी दिशा देण्याचं कार्य या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या प्रत्येक शाखेचा तज्ञ या ठिकाणी करत असतो. त्यातच आज सोयाबीन बद्दल आपला जे आमच्या गृहविज्ञान शाखेचे तज्ञ आहेत ते निश्चित सांगतील. मी जास्त वेळ न घेता त्यांना विनंती करतो की आजचे जे प्रशिक्षणार्थी आहेत 40-45 लोकांचं त्या ठिकाणी उपस्थित दिसते आहे. खूप चांगलं उपस्थिती मिळवून देण्याकरता मी खरोखर सरांचा सुद्धा आभारी आहे आणि त्यांचं सतत आम्हाला सहकार्य लाभेल अशी त्यांना विनंती करतो. आणि मी शुभांगी वाटाणे मॅडमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं प्रेझेंटेशन सोया प्रोसेसिंग बाबतचं जे काही ज्ञान हे असेल तांत्रिक मार्गदर्शन त्यांनी करावं. धन्यवाद.
नमस्कार, धन्यवाद सर. आज आपण इथे कृषी विज्ञान केंद्र वाशिम व ICDS मंगरुळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने सोया प्रोसेसिंग किंवा सोयाबीनचा आहारातील महत्व व वापर याविषयी प्रशिक्षण कार्यक्रम या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे, सर्वप्रथम सरांनी सांगितलंच आहे, तर मी माझा परिचय देते. मी शुभांगी वाटाणे, कार्यक्रम सहाय्यक गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र वाशिम. कृषी विज्ञान केंद्र वाशिम मध्ये वाशिमच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रिया उद्योग किंवा सोयाबीनचा आहारातील वापर याविषयी प्रचार व प्रसार काम आहारात वापर का करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास आपला जो हे आहे सोयाबीन हे खूप पौष्टिक आहे, पण त्याचा वापर नेमका कसा करावा याबद्दल आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण हे करायला पाहिजे. अनस्टेबल. तर कुपोषण व सोया आहार याचं जर हे आपण बघितलं तर आपल्याला आपण जाणून घेऊयात की सोयाबीन हे आशिया खंडातील सर्व देशांमध्ये एक महत्वाचे प्रथिने युक्त द्विदल धान्य म्हणून प्रत्येक वर्षापासून वापरत आहेत. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर 80% पेरा हा सोयाबीनचा आहे. पण हा 80% सोयाबीनचा पेरा आपल्या जिल्ह्यात असून सुद्धा आपल्या दैनंदिन आहारामध्ये सोयाबीनचा समावेश आपल्याला फार कमी जाणवतो किंवा दिसतच नाही. तर आपण आता ह्या सोयाबीनचा आपल्या आहारामध्ये समावेश का करायला पाहिजे, तर ते जाणून घेण्यासाठी आजच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण ते पूर्ण जाणून घेऊया आणि पुढे आपल्याला तो सोयाबीनचा आपल्या आहारामध्ये समावेश कशा प्रकारे करता येईल, कशा योग्य प्रकारे करता येईल त्यावर आपण आज इथे जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण असं बघितलं तर सोयाबीन मध्ये सरासरी 40% प्रथिने आहेत, 23% कर्बोदके आहेत आणि 20% तेल आणि पुरेशी खनिजे आणि जीवनसत्व तंतुमय पदार्थही असतात. सोयाबीन मधली जी प्रथिने आहेत ती प्राणीज अन्न पदार्थातील प्रथिना एवढीच शरीर वाढीस आणि विकासासाठी समतुल्य असल्याचे आढळून आलेले आहे. लहान मुलांमध्ये सोयाबीन प्रथिनांची पाचन शक्ती आणि उपलब्धता फार चांगली असल्याचे देखील आढळून आलेले आहे. आता आपण बघत आहे इथे की सोयाबीन मधले जे प्रथिने आहेत ते प्राणीज अन्न पदार्थातील प्रथिनांच्या बरोबरीचे आहेत. आणि बरेचदा असं होतं की जे लोक मांसाहार करतात किंवा दूध, अंडी वगैरे खातात, अंडी मांस-मासी खातात, तर ते लोक कमी आजारी पडतात किंवा धष्टपुष्ट असतात. त्या तुलनेत जे लोक मांसाहार करत नाहीत, नुसतं शाकाहारी असतात, तर ते थोडे वीक म्हणण्यापेक्षा तेवढे धष्टपुष्ट दिसून येत नाही. तर वनस्पती जर अन्न पदार्थ प्रथिने असतील तर ते सोयाबीन मध्ये आपल्याला आढळून येतात. तर आणि आज जर आपण विचार केला की भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या लोकसंख्येच्या तुलनेत जर प्रथिनांची गरज भागवायची असेल तर ती क्षमता सोयाबीन मध्ये आहे. सोयाबीन मध्येही इतर द्विदल धान्यामध्ये असणाऱ्या ट्रिप्सिन सारखा जैविक अपोषक घटक आहे आणि म्हणूनच आपण ते वापरामध्ये आणत नाही किंवा ते वापरत नाही. कारण आपल्याला बरेचदा असं होतं की सोयाबीन खाल्लं की मळमळ होतं, गॅसेसचा त्रास होतो. तर हा सगळा जो त्रास होतो यामध्ये जे अपोषक घटक आहे सोयाबीन मध्ये, जे जैविक अपोषक घटक आहे, त्या जैविक अपोषक घटकांमुळे आपल्याला हा सगळा त्रास होतो आणि म्हणून आपण एवढं पौष्टिक असलेलं
जे सोयाबीन आहे ते आहारामध्ये घेत नाही. मग आता हे जे जैविक पोषक घटक आहेत सोयाबीन मधले, हे जर आपल्याला पहिले निष्क्रिय करायचे आहेत आणि नंतरच ते सोयाबीन आपल्याला आपल्या आहारामध्ये घ्यायचे आहे. तर आता हे अपोषक घटक निष्क्रिय करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर जैविक अपोषक घटक निष्क्रिय करण्याकरिता आपल्याला याला उष्णतेच्या सहाय्याने नष्ट करून योग्य प्रक्रियेनंतरच आपण त्याचे जे पौष्टिक पदार्थ आहे ते प्राप्त करू शकतो. तर त्या अनुषंगाने आपण आज आपल्या या ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. आज आपला जो वाशिम जिल्हा आहे तो आकांक्षित जिल्ह्यामध्ये समावेश झालेला आहे आणि त्यामध्ये जे एक कारण आहे ते कारण म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्याचं कुपोषण पण आहे. तर कुपोषण व कुपोषणाची कार्य जर बघितली असेल तर कुपोषण का होते, तर आपला जो आहार असतो त्या आहारामध्ये आपण जो दैनंदिन आहार घेतो त्या आहारामध्ये नाही का जी पौष्टिक घटक आहेत ते पौष्टिक घटकांचा असमतोलपणा असतो. म्हणजे आपल्याला जी रोज लागणारी कर्बोदके आहेत, प्रथिने आहेत, जीवनसत्वे आहेत, तर ही सगळी आपल्याला मिळतात पण योग्य त्या प्रमाणात मिळत नाही, त्याचा असमतोलपणा असतो, त्यामुळे सुद्धा कुपोषण होऊ शकते. किंवा आता जे वाढीचं वय आहे मुलांचं किंवा गर्भवती स्त्रिया आहेत तर यांना जास्त आहाराची गरज असते, जास्त पौष्टिक आहाराची गरज असते, परंतु ती गरज त्यांची पूर्ण होत नाही, त्यामुळे सुद्धा आपण कुपोषणाकडे वळतो किंवा कुपोषण होऊ शकते. त्यानंतरचा जो आहे त्यानंतरची जी बाब आहे किंवा त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आजारपणातील आहार. बरेचदा असं होतं की आजारी पडलो आपण की आपण आहाराचा विचार करतो तर आपण फक्त वरण भात खायला पाहिजे थोडासा हा आहार घेतो आणि मग आपल्याला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळत नाही, त्यामुळे आजारपणानुसार आहारांमध्ये बदल करावा लागत असतो आणि योग्य तो आहार आपण आजारपणामध्ये घ्यायला पाहिजे. उदाहरण झालं तर समजा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर आपण फायबरयुक्त आहार घ्यायला पाहिजे, पण तो आपण घेत नाही, त्याच्यामुळे आपल्याला तो मलावरोध होत असतो. तर आजारपणातील आहार पण हा खूप महत्वाचं एक कुपोषणाचं कारण आहे. शारीरिक क्रियांमध्ये काही वेळी बिघाड होतो आणि त्यामुळे सुद्धा आपण कुपोषणाकडे वळतो, जसं की हायपर ऍसिडिटीमुळे बरेचदा असं होतं की खाल्लेलं पचत नाही वगैरे, त्यामुळे पण आपल्या कुपोषणाकडे वळत असतो. आणि मुख्य कारण जे आहे ते गरिबी. आपल्या देशामध्ये गरिबी भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे सुद्धा कुपोषणाकडे आपण वळत असतो. अज्ञान हे सुद्धा एक कारण आहे जे आपलं कुपोषणाला बळी पडत आहे. त्याला बरेचदा असं असतं की काही गोष्टींचं अज्ञान असतं, जसं की काही भागांमध्ये जो दुधी भोपळा आहे तो व्हिटॅमिन ए रिच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीवनसत्व मुबलक प्रमाणात आहे, पण बरेचदा नवसाचा तो वाहिलेला असतो देवाला वगैरे आणि त्याचा आपल्या आहारातून आपण तो घेत नाही. तर अशा अनेक अंधश्रद्धा असतात, अज्ञान असतं, त्यामुळे सुद्धा आपण जे पौष्टिक घटक आहे त्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करत नाही. ही सुद्धा एक बाब कुपोषणासाठी आपल्याला कारणीभूत ठरू शकते. त्याचप्रमाणे आपल्या सवयी आहेत. आज आपण बघतो आहे की मुलं रडली की आपण त्यांना विकतचं काहीतरी वेपर्स असतील काही असेल तर विकतच्या पॅकेट्स मधले पदार्थ खायला देतो आणि त्यांना ती सवय लागते आणि मग ते जे आहे दूध असेल किंवा फळे भाजीपाल्या असतील तर हे खाण्याकडे दुर्लक्ष करतात, कारण ते विकतचे पॅकेट्स मधले फूड्स खाल्ल्यामुळे काय होतं की त्यांची भूक होऊन जाते, म्हणजे भूक पूर्ण होऊन जाते, पण त्यांना पौष्टिक तत्व त्याच्यातनं मिळत नाही. तर अशा सवयी सुद्धा कुपोषणाकडे वळण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरू शकतात. कुटुंबातील सदस्य संख्या खूप मोठं जर कुटुंब असेल, कुटुंब संख्या जर जास्त असेल तर तेवढ्या लोकांना पूर्णपणे जेवढं भाजीपाला फळे दैनंदिन आहारामध्ये जे रिकमेंडेशन आहे की 300 ग्राम भाज्या खाव्या, 100 ग्राम फळ खावं, तर ती गरज पूर्ण होऊ शकत नाही कुटुंबात जर सदस्य संख्या जास्त असेल.
तर हे सुद्धा एक कारण असू शकते. त्याच्यानंतर व्यसनाधीनता, अन्नातील भेसळ, वातावरण, दुष्काळ, महापूर यासारखे अनेक कारण जे आहे जे आपल्याला कुपोषणाकडे नेत आहेत. तर मग आता आपण जे बघितलं, आता ही सगळी कारणं झाली कुपोषणाची, आणि आपण आताच पाहिलं की आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे ती वाढत आहे आणि त्यांची प्रथिनांची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी सोयाबीन हे एक उत्तम आहे. तर मग सोयाबीन का घ्यावं? तर सोयाबीन व आरोग्य याविषयी आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. तर लॅक्टोजची पचन अक्षमता जर बघितली तर 40% पेक्षा जास्त लोक डेअरीच्या दुधातील लॅक्टोजचे पचन करू शकत नाही. हृदयरोगाचं जर बघितलं तर सोया आहार म्हणजे ज्यामध्ये तेल कमी प्रमाणात आहे, प्रथिने जास्त प्रमाणात आहे, संपृक्त सिद्धाम्ले अगदी कमी आणि कोलेस्ट्रॉल नाही असा हा आहार होऊ शकतो. हाडांची कमजोरी, आज आपण बघतोय की 30-35 वर्षानंतर काय होतं की हाडं दुखायला लागतात. तर ते होतं आपल्या हाडांमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी असल्यामुळे. सोयाबीन हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. आहारात जर सोया प्रथिने घेतली तर लघवी वाटे रास होणाऱ्या कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. आपल्याला माहित असेल की आपल्या लघवी वाटे हा कॅल्शियमचा रास होत असतो आणि जर आपण आहारामध्ये सोया प्रथिने घेतली तर तो जो कॅल्शियमचा रास लघवी वाटे होतो तो कमी प्रमाणात होतो व त्या कॅल्शियमचा हाडासाठी योग्य वापर होऊन हाडे बळकट होण्यास मदत होते. सोयाबीन मध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते रक्ताशय विरोधी कार्य करते. मधुमेहासाठी जर बघितलं तर सोयाबीन मध्ये विरघळणारे तसेच न विरघळणारे असे 2 प्रकारचे तंतुमय पदार्थ असतात. विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थामध्ये सीरम कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोयाबीनचा आहार हा मधुमेही लोकांसाठी पण फायदेशीर ठरू शकतो. सोयाबीन मधील अविद्राव्य तंतुमय पदार्थ पचनाच्या तक्रारी दूर करत असतात किंवा कमी करत असतात. त्यामुळे सोयाबीनचा आहार ज्यांना गॅसेसचा वगैरे त्रास आहे अशा लोकांकरिता पण फायदेशीर ठरू शकतो. सोयाबीन मध्ये आयसोफ्लेव्हान्स नावाचा एक घटक आहे जो कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करत असतो किंवा तो फायदेशीर आहे कॅन्सरवर नियंत्रण मिळविण्यासाठी. आता मेनोपॉज मध्ये इस्ट्रोजन हार्मोन शरीरात तयार होत नाही आणि सोयाबीन मधला जो आयसोफ्लेव्हॉन आहे तो इस्ट्रोजनचे काम करत असतो. त्यामुळे मोनोपॉज मध्ये देखील सोया आहार हा फायदेशीर महिलांकरिता ठरू शकत असतो. आता आपण बघितलं तर या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसेल की सोयाबीन आणि इतर डाळीचा पोषक तत्वांची तुलनात्मक विवरण इथे दिलेलं आहे. इथे बघितलं तर तुम्ही बघितलं तर प्रथिने जर बघितले तर सोयाबीन मध्ये 43 म्हणजे 40 ते 43% सोयाबीन मध्ये प्रथिने आहेत आणि तूर डाळीमध्ये तेच प्रथिनांचं प्रमाण अर्ध्यावर येतं म्हणजे 22.3 वर येतं, चना डाळीमध्ये 20.8 वर येतं, मूग डाळीमध्ये 24.8 वर येतं, तर उडीद डाळीमध्ये 24 वर येतं. म्हणजे साधारण प्रथिनांचा जर विचार केला आपण सोयाबीन आणि इतर डाळीच्या तुलनेत तर जवळपास 1.5 ते 2 पट प्रथिने हे सोयाबीन मध्ये जास्ती आहे. आता स्निग्धांश याचा जर विचार केला तर सोयाबीन मध्ये 100 ग्राम सोयाबीन मध्ये जर बघितलं तर 19.5 ग्राम हे स्निग्धांश आहे. तूर डाळीमध्ये ते 1.7 आहे, चना डाळीमध्ये 5.6 आहे, मूग डाळीमध्ये 1.2 आहे आणि उडीद डाळीमध्ये 1.4 आहे. तर अशा प्रकारे हे यामध्ये स्निग्धांश पण जास्त आहे. कर्बोदके जे आज आपण बघतो आहे की लठ्ठपणा किंवा कॅलरीजमुळे लठ्ठपणा वाढतोय आणि लठ्ठपणामुळे हृदयरोग, मधुमेह होत आहे. तर सोयाबीन मध्ये कर्बोदकांचं प्रमाण कमी आहे इतर डाळींच्या तुलनेमध्ये. याच्यामध्ये 20.9 कर्बोदके सापडतील. तर तूर डाळीमध्ये 57.6 आहे, चना डाळीमध्ये 59.8 आहे, मूग डाळीमध्ये सुद्धा 59.9 आहे आणि उडीद डाळीमध्ये सुद्धा 59.6 आहे. तर याच्यामध्ये कर्बोदके पण याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी कर्बोदके आहेत.
ऊर्जेचा विचार केला तर ऊर्जा जास्त मिळते सोयाबीन पासून, आपल्याला या स्लाइडवरून लक्षात येईल. आणि कॅल्शियम जे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं, तर त्याचा जर 100 ग्राम सोयाबीन मध्ये विचार केला तर 100 ग्राम सोयाबीन मध्ये जवळपास 240 मिलीग्राम कॅल्शियम आपल्याला मिळतं खाण्यायोग्य सोयाबीन मधनं. तेच तूर डाळ, उडीद डाळ, मूग डाळ याच्यामध्ये 73 ते 154 मिलीग्राम आपल्याला कॅल्शियम मिळतं. जवळपास 100 मिलीग्राम कॅल्शियम सोयाबीन मध्ये आपल्याला जास्त मिळतं. फॉस्फरस जी खनिजे आपल्याला आवश्यक असतात आपल्या चांगल्या वाढीसाठी किंवा सुदृढ राहण्यासाठी, तर फॉस्फरस सुद्धा सोयाबीन मध्ये 690 मिलीग्राम फॉस्फरस आहे 100 ग्राम खाण्यायोग्य सोयाबीन मध्ये. तेच तूर डाळ, चना डाळ, मूग डाळ, उडीद डाळीमध्ये 300 ते 400 च्या मध्ये आहे. म्हणजे जवळपास 200 ग्राम फॉस्फरस आपल्याला सोयाबीन मधनं मिलीग्राम सोयाबीन मधनं जास्त मिळतं. लोहाचं पण आपण बघितलं तर लोह 10.4 मिलीग्राम आपल्याला 100 ग्राम खाण्यायोग्य सोयाबीन मधनं मिळतं, जे की इतर डाळींमधनं 2 ते 5 मिलीग्राम पर्यंत आपल्याला मिळतं. आता याच्यामध्ये कॅरोटीन जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी वगैरे आवश्यक असतं, तर ते मायक्रोग्राम मध्ये मोजल्या जातं. आणि ते जर बघितलं तर 100 ग्राम खाण्यायोग्य सोयाबीन मधनं 42 ग्राम आपल्याला 42 मायक्रोग्राम कॅरोटीन मिळतं, जे इतर याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात मिळतं. अशा प्रकारे हे जे आहे सोयाबीन खूप पौष्टिक आहे. आता इथे ही जी स्लाइड दिली आहे की सोयाबीनचं जर पीठ आपण आपल्या गव्हाच्या पिठासोबत 10% किंवा 20% या प्रमाणात वापरलं तर त्या गव्हाच्या पिठाचं पौष्टिकता कशी वाढते ते इथे आपण बघूया. जर आपण साधं गव्हाचं पीठ 100 ग्राम गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये 11.5 ग्राम प्रथिने असतात, जे की 10% सोयाबीन आपण सोयापीठ जर 10% वापरलं त्या गव्हाच्या पिठासोबत, म्हणजे 100 ग्राम आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये 900 ग्राम गव्हाचं पीठ 90 ग्राम गव्हाचं पीठ आणि 10 ग्राम सोयापीठ जर घेतलं तर त्या 100 ग्रामच्या गव्हाच्या सोयापीठामध्ये 10% टाकल्याने 11.5 वरून डायरेक्ट 16 ग्रामवर प्रथिने जातात आणि 20% जर केलं तर 20.5% प्रथिने होतात. अशाच प्रकारे इतरही जे आहे अन्न पदार्थ म्हणजे इतरही पौष्टिक घटक जे आहे जसं स्निग्ध पदार्थ आहे तर ते सुद्धा 10% सोयाबीनच्या पिठामध्ये 2.60 ग्राम आढळते, तर 20% जर आपण सोयापीठ गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलं तर 3.30 ग्राम आढळते, जे की नुसतं गव्हाच्या पिठामध्ये 1.90 ग्राम म्हणजे जवळपास 2 ग्राम असतं. तर म्हणजे इथे आपल्याला जर विचार केला तर 60 ते 80 ग्राम आपलं स्निग्ध पदार्थाची वाढ 10% किंवा 20% सोयापीठ आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकल्याने होते आहे. तर कर्बोदकाचे तसंच आहे, तंतुमय पदार्थांमध्ये सुद्धा वाढ होते. कॅल्शियमचा जर विचार केला तर 100 ग्राम गव्हाच्या पिठापासून आपल्याला 34.5 ग्राम मिलीग्राम कॅल्शियम मिळतं. ते जर 10% सोयापीठ त्या गव्हाच्या पिठामध्ये जर आपण टाकलं तर 52.8 मिलीग्राम आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि 20% जर सोयापीठ गव्हाच्या पिठामध्ये आपण ऍड केलं तर 71.6 ग्राम आपल्याला 6 मिलीग्राम आपल्याला कॅल्शियम त्या पोळीमधनं किंवा त्या गव्हाच्या पदार्थांमधनं आपल्याला मिळू शकतात. असंच लोहाचं पण आहे. तुम्ही ही स्लाइड बघा, ही स्लाइड तुमच्या म्हणजे लक्षात आणून देईल की सोयाबीनचा जर 10% किंवा 20% आपण गव्हाच्या पिठासोबत वापर केला तर आपली जी गव्हाच्या पिठापासून जे काही पदार्थ बनतात, मग ती पोळी असो, पुरी असो, थालीपीठ असो, तर ती किती म्हणजे पौष्टिक बनू शकते हे या स्लाइड वरनं तुमच्या लक्षात येईल. आता हे सगळं पौष्टिक घटक, हे सगळे पौष्टिक तत्व, सोयाबीन आणि आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, पण त्याच्यासोबतच तरी देखील आपण बघतोय की सोयाबीनचा आहार समावेश होत नाही. त्याला कारण म्हणजे सोयाबीन मध्ये असलेले अपोषक घटक व त्याची प्रतिक्रिया, हे सुद्धा एक आपल्याला माहित असलं पाहिजे. तर सोयाबीन मध्ये जो ट्रिप्सिन
इनिबिटर आहे किंवा अपोषक घटक आहे. तर तो काय करतो की पॅन्क्रियाटिक एन्झाईम्सचा स्त्राव वाढवतो आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड होतो किंवा त्याचं सोयाबीनचं पचन व्यवस्थित होत नाही आणि गॅसेसचा वगैरे त्रास आपल्याला उद्भवतो. हिमोग्लुटिनिन हा एक अपोषक घटक आहे जो लाल रक्तपेशींना एकत्रित आणतो. इस्ट्रोजन्स आहे जी शरीराची वाढ खुंटवते. तर हे सगळे जे अपोषक घटक आहे हे प्रक्रिया करून आपल्याला सोयाबीनवर प्रक्रिया करून हे अपोषक घटक निष्क्रिय केल्यानंतरच आपल्याला सोयाबीनचा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये करायचा आहे. आपण काय करतो की आपल्याला माहित झालं की सोयाबीन पौष्टिक आहे म्हणून काय करतो की मग सोयाबीन आपण तसंच्या तसं दळणामध्ये टाकतो, रॉ सोयाबीन, आणि ते दळून आणतो. तर ही खूप चुकीची पद्धत आहे. यामुळे आताच आपण बघितलं की सोयाबीन मध्ये हे अपोषक घटक आहे. हे अपोषक घटक आपल्याला निष्क्रिय करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करणे गरजेचं आहे. ती प्रक्रिया म्हणजे सोयाबीनला भिजत घालणे, त्याच्यानंतर 4 तास भिजत घालणे, 4 ते 5 तास. त्याच्यानंतर त्या भिजलेल्या सोयाबीनला हीट ट्रीटमेंट देऊन त्याच्यावर उष्णता देऊन तिला हे ट्रिप्सिन, हिमोग्लुटिनिन आणि इस्ट्रोजन हे निष्क्रिय करून त्यानंतर आपल्या खाण्यायोग्य ते सोयाबीन तयार होत असते. आता आपण पूर्ण सोयाबीन पासून विविध पदार्थ तयार होतात. मग आता ते सोयाबीन खायचं कशा प्रकारे, तर त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार होत असतात. त्याच्यामध्ये सोया खरमुरे असतील, सोयाबीनच्या पिठाचा वापर करून बेसनासोबत, बाजरीच्या पिठासोबत, नाचणीच्या पिठासोबत असं सोयाबीन 10% किंवा 20% टाकून सोयापीठ टाकून आपण त्याचे पौष्टिक लाडू तयार करू शकतो. सोया चिवडा तयार करू शकतो. सोयापीठ व त्याचे पदार्थ, सोया दूध व त्याचे पदार्थ, बाल आहार, सोयाबीन सत्व, सोयाबीन वडा इत्यादी अनेक आपण पदार्थ पूर्ण सोयाबीन पासून तयार करू शकतो. सोयाबीनचा आपण आधीच्या स्लाइड प्रमाणे 10% किंवा 20% सोयाबीनचं पीठ आपल्या गव्हाच्या पिठामध्ये टाकून सोयाबीनची पौष्टिक पोळी आपण तयार करू शकतो. मसाला पराठा आपण वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. इव्हन आपले उडदा मुगाचे जे पापड आहेत त्यामध्ये सुद्धा आपण त्या उडदा मुगाच्या पापडामध्ये सुद्धा 10% 20% सोयाबीनचं पीठ, प्रक्रियायुक्त सोयाबीनचं पीठ जर आपण ऍड केलं, त्याच्यामध्ये जर टाकलं तर आपला सोयाबीन पापड सुद्धा चांगल्या पौष्टिक तत्वाचा तयार होऊ शकतो. सोया धिरड्या आहे, सोया पुरी आहे, सोया बिस्किट्स आहे, सोया केक आहे, सोया चकली आहे, सोया शेव आहे, सोया शंकरपाळे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोयाबीनचे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. आता तुम्हाला मी एवढं सगळं सोयाबीनचं पौष्टिक घटक, पौष्टिक तत्व, त्यामध्ये असणारे अपोषक घटक, मग ते निष्क्रिय करायचे कसे करायचे, सोयापीठ कसं तयार करायचं, कारण मी सांगितलं तुम्हाला की सोयाबीन तसं दळणामध्ये टाकणं हानिकारक आहे. म्हणून सोयापीठ तयार करण्याची कृती इथे आपण बघूया. जेव्हा आपल्याला सोयापीठ करायचं असते तर तेव्हा पूर्ण प्रथिनेयुक्त पीठ मिळण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सोयाबीन डाळीला चक्कीमधून दळून घेऊन 9 किलो पिठामध्ये 1 किलो सोयापीठ मिक्स करून अधिक प्रथिनेयुक्त पीठ आपण मिळवू शकतो. मग आता हे पीठ तयार कसं करायचं? एक किलो पीठ आपल्याला 9 किलो पिठामध्ये ऍड करायचं. मग ते ज्वारीचं असेल किंवा गव्हाचं असेल, बाजरीचं असेल. त्याच्यामध्ये जर 1 किलो सोयापीठ टाकलं तर आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलंय की तुम्ही एक 10% किंवा 20% सोयापीठ टाकलं तर किती पौष्टिकता वाढते. तर मग आता हे पीठ तयार कसं करायचं? तर सर्वप्रथम काय करायचं, जे आपण सोयाबीन घेतो त्या सोयाबीन मधील काडी, कचरा, दगड, माती जे काय असेल ते काढून टाकून ते सोयाबीन स्वच्छ करून घ्यावं. हे स्वच्छ केलेलं सोयाबीन जे आहे ते, समजा 1 किलो सोयाबीन घेतलं आपण तर त्याला 3 लिटर पाणी घ्यायचं. एकाच 3 या प्रमाणात पाण्यामध्ये ते 3 ते 4 तास भिजत टाकायचं. हे जे भिजलेलं सोयाबीन आहे, 3-4 तासानंतर जे भिजलेलं सोयाबीन आहे ते हलक्या हाताने रगडून त्याची साल काढून घ्यावी व जास्तीचं पाणी त्यातलं काढून घ्यावं. साल निघालेल्या सोयाबीनला प्रेशर कुकर मध्ये 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत वाफवून घ्यावं किंवा शिजवून घ्यावं. या वाफविलेल्या सोयाबीनला उन्हामध्ये परत चांगलं वाळवून घेऊन 7 ते 8% त्याच्यामध्ये ओलावा निर्माण राहील. ओलावा असेल
अशापर्यंत ते परत उन्हामध्ये चांगलं 4-5 ऊन वाळवून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सर्वप्रथम सोयाबीन घ्यायचं, ते स्वच्छ करून घ्यायचं. एकाच 3 या प्रमाणात 3-4 तास ते भिजत टाकायचं. भिजल्यानंतर त्याचे साल रगडून काढायचे, सोयाबीनची साल काढून टाकायची आणि त्यानंतर ते प्रेशर कुकरच्या माध्यमातून किंवा मोठ्या गंजामध्ये पाणी ठेवून उकळून त्या पाण्यामध्ये टाकून 20 ते 25 मिनिट त्याला वाफवून घ्यायचं. प्रेशर कुकर मध्ये वाफवत असू 7 ते 8 शिट्ट्या त्याच्या घ्यायच्या आणि त्यानंतर ते सोयाबीन उन्हामध्ये चांगलं वाळवून घ्यायचं. त्याला 3 ते 4 चांगले ऊन देऊन त्याच्यामध्ये 7 ते 8% आर्द्रता राहील इथपर्यंत ते वाळवून घेऊन ते दळणामध्ये टाकायचं किंवा ते दळून घेऊन त्याचं पीठ तयार करायचं. वाळलेले सोयाबीन गिरणीतून दळून सोयापीठ तयार करता येते आणि हे जर सोयाबीन पीठ तयार केलेलं आहे हे पॉलिथिन बॅग मध्ये किंवा आपल्या डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं. तयार झालेले 1 किलो सोयापीठ 9 किलो इतर धान्याच्या पिठासोबत मिसळून त्यापासून पोळी, पराठा, पुरी इत्यादी खाद्यपदार्थ तसेच आपण काही बेकरीचे पदार्थ केले जाऊ शकतो, जसं बिस्किट्स आहे, केक आहे, तर यामध्ये ते वापरू शकतो. गव्हाच्या पिठासोबत सोयाबीनचे पीठ मिक्स करून वापरल्याने 11% प्रथिने वाढतात. अशाच प्रकारे इतरही याच्यामध्ये तुम्ही बाजरी असेल, बाजरीचं पीठ असेल, ज्वारीचं पीठ असेल तर साधारणतः 11% पर्यंत प्रथिने हे वाढत जातात. आता सोयाबीनचं जर दूध आपल्याला करायचं आहे तर पूर्ण सोयाबीन किंवा सोया डाळीचा उपयोग आपण सोया दूध तयार करण्यासाठी करू शकतो. आता सोया दूध तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सोया दूध तयार करण्यासाठी सोयाबीन आपण जसं पिठासाठी स्वच्छ करून घेतलं आहे तसं सोया पीठ म्हणजे सोया दूध करण्यासाठी सुद्धा आपल्याला सोयाबीन स्वच्छ करून टाकावं लागेल. आता मशीनच्या साहाय्याने टर्फला काढावं लागेल किंवा जे डाळवं असतं सोयाबीनचं ते सुद्धा आपण पिठासाठी सुद्धा वापरू शकतो किंवा दुधासाठी सुद्धा वापरू शकतो. ही सोया डाळ जी आहे ही 4 ते 5 तास भिजविणे आवश्यक आहे आपल्याला. त्यानंतर भिजलेली डाळ त्याच पाण्यात 30 मिनिटे वाफवून घ्यायची. शिजवलेली जी डाळ आहे ती डाळ 7 ते 8 पट पाण्यासोबत ब्लेंडिंग किंवा आपल्या मिक्सर मधनं आपण काढून दळून घ्यायची किंवा सोया प्रोसेसिंगचं एक युनिट पण मिळतं, सोया मिल्क प्लांट पण असतो, तर त्याच्यामध्ये पण घरगुती स्तरावर जर करायचं असेल तर ही जी डाळ आहे भिजवलेली आणि शिजवलेली डाळ आहे ही मिक्सर मधनं बारीक करायची आणि त्याला आवश्यक तेवढं पाणी टाकत ती डाळ बारीक करायची आणि त्यानंतर उरलेलं जे पाणी आहे 6 ते 8 पट त्यामध्ये मिक्स करायचं. नंतर मग ते जे दूध तयार झालेलं आहे ते दूध जे आहे ते मलमलच्या कापडामधून गाळून घ्यावं. गाळलेलं दूध 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत उकळून घ्यावं. उकळलेलं दूध रूम टेम्परेचर पर्यंत थंड केल्यावर त्यामध्ये साखर किंवा इतर फ्लेवर जसं बटरस्कॉच आहे, व्हॅनिला आहे यासारखे फ्लेवर्स आपण त्यामध्ये घालू शकतो. आणि हे जे दूध आहे काचेच्या बॉटल्स मध्ये जर आपण भरून ठेवलं आणि त्या बॉटलचं निर्जंतुकीकरण केलं तर हे दूध आपलं साधारण रूम टेम्परेचरवर 2 महिन्यापर्यंत टिकू शकतं. पण ठीक आहे आपल्याला जर आहारामध्ये वापरायचं आहे तर हे जे आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत सोया दूध उकळून घेतलं आहे ते दूध आपण आपल्या दुधाप्रमाणे वापरू शकतो. आज जर आपण बघितलं तर प्रति व्यक्ती प्रति दिवस जवळपास आपल्याला 400 ml दूध घ्यावं लागतं. पण आपण काय करतो की अर्धा लिटर आपण दूध घेतो आणि त्या अर्धा लिटर मध्ये आपल्या घरची लहान मुलं असतील, आपण असू किंवा येणारा जाणारा पाहुण्यांचा चहा असेल तर आपण ते हे करतो. कारण एवढं दूध आपल्याला आपल्या आहारामध्ये घेणं शक्य होत नाही आर्थिकदृष्ट्या, तर सोयाबीनचं दूध हे आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. आता सोया दूध आणि गाईच्या दुधाचं तुलनात्मक विवरण बघितलं तर प्रोटीन्स पण आपण बघितलं तर गाईचं दुधातले प्रोटीन्स आणि सोया दूध याच्यातले प्रोटीन्स जवळपास सारखेच आहे. स्निग्धांश जो आहे सोया दुधामधला कमी असतो गाईच्या दुधाच्या तुलनेत, त्यामुळे ते पचायला वगैरे सोपं जातं. कर्बोदके पण आपण बघितलं तर कर्बोदके
कमी आहेत सोया दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा. कॅल्शियम गाईच्या दुधापेक्षा सोया दुधामध्ये कमी आहे. पण जर प्रथिनांचा विचार केला तर गाईचं दूध आणि सोया दूध आणि बाकी इतर जर आपण बघितलं तर जवळपास गाईचं दूध आणि सोया दूध हे सारखंच पौष्टिक आहे. आता सोयाबीन पासनं हे जे आपण सोयाबीनचं दूध तयार केलंय यापासनं सोया टोफू पण आपल्याला किंवा सोया पनीर पण आपल्याला तयार करता येऊ शकतो. त्यासाठी आपण जे वर तयार केलेलं सोया दूध आहे त्याच पासून आपण सोया टोफू बनवू शकतो. हे दूध आपण सोयाबीनचं तयार केलं आहे त्या दुधाला सॅट्रिक ऍसिडच्या सहाय्याने आपल्याला फाडावे लागते. फाडलेले जे सोया दूध आहे ते मलमलच्या कापडाच्या सहाय्याने त्यातील घनपदार्थ वेगळा करावा लागतो. तयार झालेला घनपदार्थ पनीर प्रेस मशीनच्या सहाय्याने आपण सोया पनीर किंवा सोया टोफू तयार करू शकतो. आता ह्या ज्या दिलेल्या आहेत ह्या 1 लिटर दूध जर सोया दूध असेल तर त्याला 2 ग्राम सॅट्रिक ऍसिड लागतं आणि ह्या ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्या स्टेप्स आपल्या सोया दुधाच्या दिलेल्या आहेत. मला एक परत सांगावंसं असं वाटतं की आपल्याला 1 किलो सोयाबीन पासनं 7 ते 8 लिटर दूध मिळतं आणि त्या 7 ते 8 लिटर दुधापासनं परत 1 किलो आपल्याला सोया पनीर किंवा सोया टोफू मिळतं. तर अशा प्रकारे सोया पनीर आपण तयार करू शकतो. 100 ग्राम सोया पनीर मधील हे पोषक घटक बघितले तर प्रोटीन 5 ते 8 ग्राम मध्ये असतं, कार्बोहायड्रेट 2 ते 4 ग्राम मध्ये असतं, रेषाळ पदार्थ 0.1 ग्राम असतं, कॅल्शियम 1 मिलीग्राम आपल्याला मिळतं, लोह 1.8 मिलीग्राम 100 ग्राम सोया पनीर मधनं मिळतं. तर अशा प्रकारे हे पौष्टिक सोया पनीर पण आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर सोया नट्स आहे, सोया फुटाणे आपण ज्याला म्हणतो, सोया नट्स सोया फुटाणे आपण तयार करून घेऊ शकतो. ते तयार करण्यासाठी सेम जे आहे ते स्वच्छ केलेले सोयाबीन 3 पट पाण्यात 4-5 तास भिजत घालावे. भिजलेल्या सोयाबीनला हळद, मीठ व खाण्याचा सोडा टाकून अर्धा तास वाफवून घ्यावे व वाफविलेले सोयाबीन पाणी निथळेपर्यंत सुकवून घ्यावे व सुकविलेले जे सोयाबीन आहे ते फुटाण्याप्रमाणे आपल्या मिठामध्ये किंवा तुम्ही फोडून घेऊ शकता, जसे आपण चण्याचे फुटाणे फोडून घेतो तसे. त्यानंतर सोया दुधापासून आपण सुवासिक सोया दूध बनवू शकतो. जे मगाशी मी सांगितलं की बटरस्कॉच फ्लेवर देऊ शकतो, व्हॅनिला इलायची फ्लेवर देऊन दूध बनवू शकतो. सोयाबीनच्या दुधापासून सोया दही पण मिळू शकते. त्या दह्यापासून श्रीखंड, आम्रखंड आपण तयार करू शकतो. त्याचा आईस्क्रीम मध्ये सुद्धा वापर करू शकतो. त्यानंतर पनीर पकोडे आपण तयार करू शकतो, पनीर कटलेट तयार करू शकतो. सोया दूध किंवा सोया पनीर बनवताना जो ओकारा शिल्लक उरतो त्या ओकारापासून शिरा आहे, गुलाबजामुन मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण सोयाबीनचा आपल्या आहारामध्ये, दैनंदिन आहारामध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्या एक्सटेन्शन वर्कर्स आहात, अंगणवाडी सेविका आहात, तुमच्या कडे खूप मोठी जबाबदारी आहे. मी तर असं म्हणेन की तुम्ही जे आहे ते भारताचं भविष्य आहात, कारण तुमच्या हातामध्ये भारताचं भविष्य आहे. तुमच्या हातामध्ये जी भारताची नवीन येणारी पिढी आहे ती पिढी तुमच्या हातामध्ये आहे, तिला घडवण्याचं काम तुम्ही करत आहात. त्या अनुषंगाने तुम्ही सोयाबीन जाणून घेऊन सोयाबीनचं आपल्या आहारामध्ये योग्य प्रकारे वापर कसा जास्त प्रमाणात करता येईल, कसा याचा प्रचार व प्रसार करता येईल, हे जर तुमच्या माध्यमातून झालं तर आपल्या भारतात म्हणजे आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी खूप मोठा हातभार आपला लागेल. आणि तुमच्या हातामध्ये मी जसं म्हटलं की 2 ते 6 वर्ष वयोगटातली मुलं आहेत आणि या वयोगटामध्ये हे वाढीचं वय असतं आणि याच्यामध्ये जर आपल्याला आहार, त्या मुलांना जर योग्य आहार मिळाला नाही तर ते कुपोषणाकडे वळतात. आणि सोया प्रथिने जे आहे ते स्वस्त असल्यामुळे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सहज उपलब्ध असल्यामुळे याचा जर तुम्ही त्यांच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने वापर केला किंवा त्यांच्या घरच्या लोकांना सांगितले अशा पद्धतीने वापर करा तर आपण खूप मोठ्या प्रमाणात कुपोषणाला आळा बसवू शकतो. तर तुम्ही मला सर्वांनी एवढा वेळ ऐकून घेतलं
त्याबद्दल तुमची सर्वांची आभारी आहे. तसंच नितीन लुंगे सर जे आहेत ते एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मंगरुळपीर तालुक्याचे, त्यांनी माझ्या एका फोनवर एका याच्यावर सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. तसंच बावस्कर सर आणि काळे सरांनी मला इथे परमिशन दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि हे आभार प्रदर्शन मी माझ्याकडून करते. तर आणखी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे? हॅलो हॅलो. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता. आपण जसं सांगितलेलं आहे सोयाबीन आहे. आपला परिचय द्या ना. हा, मी जयश्री परळीकर बोलत आहे, शेलगाव 2 वरून. हा, आपण जसं सांगितलं आहे की आपण सोयाबीनचं पीठ टाकायचं आहे, तर तेव्हा आपण पहिले प्रक्रिया करायची, त्याला भिजत घालून त्याचं साल काढायचं आहे. म्हणजे आपल्याला म्हणायचंय की बा एकंदरीत त्याचं साल आपल्याला नाही खायचं आहे. मग आपण समजा आणि मग आता जे नवीन ओलं सोयाबीन येत आहे, तर मग आपल्याला ते तसं खाल्लं चालेल का? काही प्रॉब्लेम नाही येत का? मग त्याला तुम्हाला तसं खाल्लेलं नाही चालणार. त्याच्यामध्ये जे साल असतं ना, त्या सालमध्ये ट्रिप्सिनचं प्रमाण जास्त असतं. तर तुम्हाला ओल्या सोयाबीन पण खायचं असेल तर तुम्हाला ते आधी वाफवून घ्यावं लागेल, चांगलं शिजवून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याचा उपयोग करावा लागेल, जे की उष्णतेमुळे त्यामधलं ट्रिप्सिन जे आहे ते ट्रिप्सिन निष्क्रिय होईल. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? आणखी कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मला असं वाटतं इतरांचे काही प्रश्न नाहीत, तर मी विनंती करतो की कन्क्लुडेशन साठी नितीनजी लुंगे सर यांना आमंत्रित करतो. त्यांनी 2 शब्द आपण शेअर करावे. आहेत लुंगे सर? मॅडम आपण इथे थांबूया. सर्व प्रशिक्षणार्थींनी फार त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र आपले आभारी आहे. त्याला काही प्रश्न असेल कृषी विज्ञान केंद्राच्या मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. लुंगे मॅडम सोबत संपर्क करू शकतो. सर, मला एक सांगायचं आहे की आमच्या इथे म्हणजे प्रॅक्टिकल, आता हे आपलं वेबिनार झाला किंवा आपलं ऑनलाईन ट्रेनिंग झालं, पण प्रॅक्टिकल पण ट्रेनिंग घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, लुंगे सरांच्या माध्यमातून साधू शकता, किंवा माझा नंबर जर तुम्ही घेतला तर मला पण डायरेक्ट फोन करू शकता. माझी सर्वांना विनंती राहील की माझा नंबर तुम्ही द्यावा. तर माझा नंबर आहे 9404075396. थँक्यू बावस्कर सर. धन्यवाद मॅडम, आपण सविस्तर असं मार्गदर्शन केलं आपल्या प्रशिक्षणार्थी. हॅलो मॅडम. थांबूया. हॅलो मॅडम, फोन नंबर डबल सांगा एकदा प्लीज. फोन नंबर लिहून घे. 94 आता मी काय 04 9404
5397 ठीक आहे. किंवा लुंगे सरांकडे माझा नंबर आहे, तुम्ही त्यांच्याकडनं पण घेऊ शकता. आणि आपण जो आज ग्रुप तयार केला आहे